आता आपण लॅपलास या चॅप्टरमधला फर्स्ट शिफ्टिंग थिअरम पाहणार आहोत. पण हेडिंग दिलंय फर्स्ट शिफ्टिंग थिअरम. आता हा थिअरम कधी आहे किंवा या थिअरमचं एक्झाम्पल कसं ओळखायचं. आपल्याला एक्झाम्पल देतील यल इन ब्रॅकेट e⁻ देतील बाळांनो इंटू एफ ऑफ टी. हे एफ ऑफ टी म्हणजे कुठलंही इक्वेशन देतील, एखादं कुठले फंक्शन देतील त्याला एफ ऑफ टी म्हणलं आहे. किंवा असं एक एक्झाम्पल येईल यल ऑफ e⁻ एफ ऑफ टी देतील. किंवा यल हे इक्वेशन देतील इथं एफ ऑफ टी अपॉन e⁻ किंवा यल एफ ऑफ टी अपॉन e⁻ अपॉनला किंवा यल ऑफ कॉस इंटू एफ ऑफ टी किंवा यल ऑफ साइन ऑफ एफ ऑफ टी. या कुठल्याही फॉर्ममध्ये जर एक्झाम्पल आलं तर समजायचं फर्स्ट शिफ्टिंग थिअरमचं एक्झाम्पल आहे. मग आता ह्याला सॉल्व कसं करायचं. ह्या एफ ऑफ टीचा लॅपलास पहिल्यांदा फाइंड करून घ्यायचा आणि एफ ऑफ टीचा लॅपलास फाइंड केला. आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी काय आलं आहे यल ऑफ e⁻ इंटू 1 इंटू एवढंच आपल्याला एक्झाम्पल आलं या 1 आलं या ठिकाणी. तर इज इक्वल टू ह्या 1चा लॅपलास काय येतो 1 अपॉन यस येतो ह्या 1चा लॅपलास. आता या ठिकाणी काय आहे e⁻ या ठिकाणी जर प्लस ए असेल तर या ठिकाणी -a घ्यायचा बाण एवढंच करायचं. आता हा फॉर्म्युलाच आहे बरं का आपला. आता हा फॉर्म्युला झाला e⁻चा. मी अजून एक एक्झाम्पल घेतो का यल ऑफ e⁻ इंटू साइन 2t घेतला. हा साइन 2t म्हणजे काय आला आपला एफ ऑफ टी आला. हे एफ ऑफ टीचा लॅपलास काय येतो लॅपलास ऑफ साइन 2t म्हणजे कुठला फॉर्म्युला साइन 80. काय फॉर्म्युला असतो आपला a अपॉन s स्क्वेअर प्लस a² 2² 4 आहे. मग या ठिकाणी काय आहे e⁻+ आहे. या ठिकाणी जर प्लस असेल तर तो यसला मायनस करायचा. मग या ठिकाणी काय येईल यस -a याचा स्क्वेअर प्लस 4 येईल. आणि या ठिकाणी जर -80 असेल तर या ठिकाणी काय घ्यायचा प्लस घ्यायचा. पण एवढंच फर्स्ट शिफ्टिंग थिअरम आहे. हे फक्त फॉर्म लक्षात ठेवा. या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल आलं का समजायचं फर्स्ट शिफ्टिंग थिअरमचं एक्झाम्पल आहे. मग ह्याच्यामध्ये हा फर्स्ट शिफ्टिंग थिअरम नंतर मल्टिप्लिकेशन ऑफ टी आणि डिव्हायडेशन ऑफ टी ह्या 3 टाईपपैकी एक क्वेश्चन 100% पुणे युनिव्हर्सिटीला येतो. तिन्ही टाईप सोपे आहेत आणि डॉक्टर बाटू युनिव्हर्सिटीला ह्या तिघांपैकी 2 क्वेश्चन्स येतात. एकदम सोपे क्वेश्चन्स आहे त्याच्यातले. आता बाळांनो बघू आपण एक क्वेश्चन बघत जाऊ. आता बघा पहिलाच क्वेश्चन आहे आपल्याला यल ऑफ पहिला क्वेश्चन दिला यल ऑफ इन ब्रॅकेट 1 + t e⁻t आणि याचा क्यूब दिलेला आहे बाळांनो. आता या ठिकाणी काय केलं त्यांनी आपल्याला हा 1 + t e⁻t आणि याचा क्यूब दिला. मग थोडक्यात काय दिला a + b ब्रॅकेटचा क्यूब दिला. a + b ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला लावा. मग या ठिकाणी लिहा फॉर्म्युला a + b ब्रॅकेट क्यूब. बघा a म्हणजे 1 आहे आणि b म्हणजे t e⁻t आहे. मग a + b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय आहे a चा क्यूब प्लस 3 इंटू a इंटू b चा स्क्वेअर प्लस 3 इंटू a² b प्लस b चा क्यूब हा फॉर्म्युला आहे. चला हा फॉर्म्युला याच्यामध्ये अप्लाय करा. मग इज इक्वल टू लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट a म्हणजे 1 आहे a चा क्यूब म्हणजे 1 चा क्यूब 1 प्लस 3ab चा स्क्वेअर आम्ही लिहितो वाटले असा 3 इंटू a म्हणजे 1 आहे इंटू b चा स्क्वेअर b म्हणजे किती आहे t e⁻t आणि याचा स्क्वेअर प्लस हा 3
इंटू एचा स्क्वेअर, ए म्हणजे 1 आहे, 1चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे काय आहे टी इंटू ई रेज टू मायनस टी प्लस बीचा क्यूब म्हणजे काय आहे टी ई रेज टू मायनस टी याचा क्यूब आहे. चला इज इक्वल काय इक्वेशन बघा, यल ऑफ हा 1 आहे असा प्लस 3 इंटू 1 3 आला, टी इंटू ई रेज टू मायनस टी याचा स्क्वेअर म्हणजे दोघांचा स्क्वेअर येईल म्हणजे काय येईल 3 टीचा स्क्वेअर इंटू ई रेज टू मायनस 2t येईल, दोघांचा स्क्वेअर झाला मल्टिप्लाय झालं, प्लस हा 1चा स्क्वेअर 1 आला 3 इंटू 1 3 टी ई रेज टू मायनस टी आला, प्लस या ठिकाणी काय येईल क्यूब येईल दोघांचा टी क्यूब ई रेज टू मायनस 3t आला, ब्रॅकेट कंप्लीट आलं. म्हणजे बघा या ठिकाणी बघा, या ठिकाणी फंक्शन आलं बघा ई रेज टू एटी आलं बघा, ई रेज टू एटी आलं, ई रेज टू एटी आलं, म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आलं बाळांनो. मग या ठिकाणी पहिल्यांदा यांचे इक्वेशन्स आपण अप्लाय करू, म्हणजे यांचे फॉर्म्युले अप्लाय करू. हो का, हा 1 वेगळाच आहे, हा वेगळाच राहू द्या बाळांनो, किंवा यल सगळ्यांना अप्लाय केला तरी चालतो, मी अप्लाय करून दाखवतो. बघा काय येईल, यल ऑफ 1 प्लस यल ऑफ 3 टीचा स्क्वेअर ई रेज टू मायनस 2t, नंतर काय येईल प्लस 3 कॉमन काढू मी बाहेर येता, 3 कॉन्स्टंट आहे बाहेर काढतो, इथं 1 आहे हायसा घेतला, हा 3 कॉन्स्टंट बाहेर घेतला, यल ऑफ या ठिकाणी काय आला टी स्क्वेअर, वाटल्यास ई रेज टूची किंमत पहिल्यांदा घेतो, ई रेज टू मायनस टी इंटू टी स्क्वेअर प्लस हा 3 कॉन्स्टंट बाहेर आला, यल ऑफ ई रेज टू मायनस टी पहिल्यांदा घेतला, नंतर टी आला, प्लस लॅप्लास ऑफ ई रेज टू मायनस 3t इंटू टीचा क्यूब आला. आता प्रत्येकाचा लॅप्लास वेगवेगळा घेऊ आपण, ह्या 1चा काय डायरेक्टच आहे बघा, ई रेज टू 80 टी स्क्वेअर आला, मग टी स्क्वेअरचा काय येणार बघा, इथं मी बट म्हणतो लॅप्लास ऑफ टी स्क्वेअर, लॅप्लास ऑफ टी स्क्वेअर इज इक्वल, हे वेगळे लिहून घ्यायच्या, टी स्क्वेअरचा लॅप्लास काय येईल, आपला फॉर्म्युला होता लॅप्लास ऑफ टी रेज टू एन इज इक्वल टू काय आलता फॉर्म्युला, एन फॅक्टोरियल अपॉन एस रेज टू एन प्लस 1 आलता. मग करा अप्लाय फॉर्म्युला बघा, टी स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे काय एन आहे, मग एन फॅक्टोरियल म्हणजे काय येईल 2 फॅक्टोरियल अपॉन एस रेज टू एन प्लस 1, म्हणजेच काय ह्याचा डेरिव्हेटिव्ह 2 फॅक्टोरियल 2 येतो. आता फॅक्टोरियल म्हणजे 1 to 2चं मल्टिप्लिकेशन 1 into 2 येतं, किंवा कॅल्सीवरती फॅक्टोरियल आहे, मी तुम्हाला दाखवेलच फाईंड करताना, अपॉन एस रेज टू 2 + 1 किती आले 3 आले. चला फुल्ला काय आहे टी आहे या ठिकाणी, फक्त लॅप्लास ऑफ टी इज इक्वल टू, इथं टी रेज टू काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे, मग लावा फॉर्म्युला टी रेज टू एनचा, एन फॅक्टोरियल अपॉन एस रेज टू एन प्लस 1 म्हणजे किती आला 1 अपॉन एसचा स्क्वेअर आला, फुल्ला काय येईल टीचा क्यूब, लॅप्लास ऑफ टी क्यूब इज इक्वल टू काय या ठिकाणी एन फॅक्टोरियल अपॉन एस रेज टू एन प्लस 1, 3 फॅक्टोरियल म्हणजे 1 ते 3चं मल्टिप्लिकेशन असतं, किंवा हे कॅल्सीवरती फॅक्टोरियल असतो बाळांनो, तो डायरेक्ट टाकला तरी चालतो. आता फॅक्टोरियल म्हणजे कुठं आहे बघा, लॉजिक लिहिलं एक्स रेज टू -1 आहे, तिथं एक्स फॅक्टोरियल लिहिलेला आहे, मग हा किती आहे 3 आणि शिफ्ट दाबून फॅक्टोरियल द्यायचा बाळांनो, किती येतं उत्तर 6 येतं. मग बा 3 फॅक्टोरियल काय केलं, हे 3 इंटू शिफ्ट दाबा आणि लॉजिक म्हणजे मोड ह्या बटनाच्या खालीच आहे बघा, एक्स फॅक्टोरियल म्हणजे असं दिलेलं आहे बघा, हा एक्स आणि हा फॅक्टोरियल दाखवलेला आहे, त्याच्या शेजारी लॉजिक लिहिलं आहे, मग त्याला काय करायचं शिफ्ट दाबून लॉजिक ते बटन दाबायचं, मग 3 फॅक्टोरियल आलं, इज इक्वल किती आलं 6 आलं, किती येईल मग ह्याचं 3 फॅक्टोरियल 6 अपॉन एस रेज टू 3 + 1 4 आलं, हे आलं. आता बाळून डायरेक्ट अप्लाय करा फॉर्म्युला आपला, मग इथं म्हणा अप्लाइंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम,
अप्लाइंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. आता फर्स्ट शिफ्टिंग थेरम काय सांगतो, आता हे यस आहे का, फक्त यसला ह्या टीच किंमत ॲड करा म्हणतोय बाळांनो तो. मग काय येणार बघा आपलं इज इक्वल टू, मेन एक्झाम्पल आलो बघा इथं. लॅपलास ऑफ 1, 1चा लॅपलास काय येईल आपला 1/s प्लस हा 3 कॉन्स्टंट बाहेर आहे असा इंटू e⁻²t आहे. टी स्क्वेअरचा लॅपलास काय आला 2/s क्यूब आला. आता बघा इथं e⁻² आहे. इथं काय आपण म्हणलं होतं -80 असेल तर +a घ्या आणि +a असेल तर -a घ्या. इथं -2 आहे म्हणजे -a आहे, इथं काय येणार +a येणार. मग इथं काय -2 आहे तर इथं काय येणार +2 येणार. मग काय आला हा 3 इंटू हा 2 ज्या ज्या ठिकाणी यस आहे त्या ठिकाणी द्यायचा. यस बघा -2 आहे तर काय दिला +2 आणि त्याचा काय आहे क्यूब आहे. पुढं प्लस काय 3 इंटू यल, हा 3 घेतला इंटू यल टीचं काय आलं आहे 1/s² म्हणजे काय येईल 1 इन ब्रॅकेट यस काय आहे e⁻t म्हणजे -1 आहे तर या ठिकाणी +1 येणार आणि त्याचा स्क्वेअर आहे. प्लस पुढला हा बघा तिसरा काय दिला आहे e⁻³ टीचा क्यूब. मग 3चा टीचा क्यूब किती आला 6/s⁴ आला. म्हणजे काय या ठिकाणी हा 6 इन ब्रॅकेट यस या ठिकाणी काय आहे -3 तर तो काय येईल +3 आणि रेश टू काय येईल 4 येईल. हे झालं आपलं ॲन्सर. म्हणजे काय येईल 1/s प्लस 3 इंटू 2 6 आले 6/s प्लस 2 रेश टू 3 प्लस 3 इंटू 1 3/s प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 6 हा यस प्लस 3 ब्रॅकेट रेश टू 4 आला. हे आपलं बाळांनो लॅपलासचं ॲन्सर आलं. आता इकडे बघा हे जे आपण लिहिलं आहे ना हे न लिहिता सुद्धा आपण हे डायरेक्ट ॲन्सर लिहिलं तरी चालतं. का बाळांनो काय केलं बघा इथं नीट समजून घ्या. बघा पहिला t² आहे बघा t² लॅपलास काढला. हा यस आहे का ज्या ज्या ठिकाणी यस आहे त्या ठिकाणी फक्त पुट का बघा इथं यसचा क्यूब आहे यस हा -2 आहे तर +2 घेतला यस +2 त्याचा क्यूब बघा यस +2 त्याचा क्यूब. पुढं बघा -t आहे बघा यस इथं काय नाही म्हणजे -1 +1 घेतला यस +1 त्याचा स्क्वेअर बघा यस +1 त्याचा स्क्वेअर. इथं -3 आहे काय येईल यस -3 तर +3 यस +3 रेश टू 4 यस +3 रेश टू 4 घेतला बाळांनो. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. मला एकदा उत्तर बघा 1/s प्लस 6/s प्लस 3चा 4 प्लस 3/s प्लस 1चा स्क्वेअर प्लस 6/s प्लस 2चा क्यूब. बरोबर आहे बाळांनो. आता पुढलं एक्झाम्पल बघा घेऊ. बाळांनो एक एक्झाम्पल बऱ्यापैकी 100% येतं. आता कधी कधी काय होईल आता या ठिकाणी 1 + t e⁻t त्याचा क्यूब आला तर त्या ठिकाणी स्क्वेअर येईल. मग a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा. आता पुढलं एक्झाम्पल आहे बघा लॅपलास ऑफ e⁻³ इन ब्रॅकेट cos 4t प्लस 3 sin 4t एवढे एक्झाम्पल दिलेलं आहे. e⁻³ cos 4t प्लस 3 sin 4t. आता बाळांनो बघा या ठिकाणी काय आलं e⁻³ आलं म्हणजे e⁻at आलं -80 आलं म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग थेरमचं एक्झाम्पल आहे. ह्यानं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या इज इक्वल काय येईल मग यल इन ब्रॅकेट हा e⁻³ इंटू cos 4t काय येईल cos 4t हे प्लस साईन e⁻³ ने याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय येईल e⁻³ इंटू 3 sin 4t आलं. चला बाळा दोघांचा लॅपलास वेगवेगळा करा. काय येईल लॅपलास ऑफ e⁻³ इंटू cos 4t प्लस
हा 3 कॉन्स्टंट आहे बाहेर काढतो 3 लॅप्लास ऑफ इन ब्रॅकेट e−3t sin 4t आला. आता cos 4t आणि sin 4t चा लॅप्लास घ्या पहिल्यांदा. मग काय येईल लॅप्लास ऑफ cos 4t इज इक्वल टू आता लॅप्लास ऑफ cos 80 चा फॉर्म्युला काय होता आपला इज इक्वल टू s अपॉन s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर होता आणि लॅप्लास ऑफ sin 80 याचा फॉर्म्युला काय होता a अपॉन s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर होता. चला घ्या बघा cos 80 a म्हणजे किती आहे 4 आहे. काय फॉर्म्युल्याचा s अपॉन s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर a म्हणजे किती आहे 4 आहे 4 चा स्क्वेअर 16 आणि दुसरा काय लॅप्लास ऑफ sin 4t इज इक्वल टू sin 80 चा फॉर्म्युला काय a म्हणजे किती आहे 4 अपॉन s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर किती येईल 16 येईल. पण हे किमती तर पुट करा इज इक्वल टू बघा e−3t आहे म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी आहे. मग इथं म्हणायचं बाळांनो अप्लाइंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. आणि हे पूर्ण लिहा तुम्ही मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. मग चला इज इक्वल टू चला आता ह्यांचा लॅप्लास घ्या इन ब्रॅकेट cos 4t चा हा लॅप्लास आला. ज्या ज्या ठिकाणी s आहे त्या ठिकाणी फक्त काय करायचं हा -3 आहे तर +3 लावायचा. म्हणजे काय या ठिकाणी होगा हा s +3 अपॉन s +3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 16 नंतर हा प्लस हा 3 इंटू sin 4t बघा या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी s आहे त्या ठिकाणी +3 लावा. हा -3 आहे +3 लावा म्हणजे काय येईल इंटू 4 अपॉन s +3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 16 म्हणजे किती आलं बघा बरं हा s +3 अपॉन हा s +3 याचा स्क्वेअर प्लस 16 प्लस 3 इंटू 4 12 अपॉन हा s +3 चा स्क्वेअर प्लस 16 ह्याला सुद्धा ब्रॅकेट टाका. हे झालं आपलं लॅप्लासचं ॲन्सर. बघा दुसऱ्याचं ॲन्सर s +3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 16 12 अपॉन s +3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 16 बरोबर आहे बाळांनो. आता पुढलं एक्झाम्पल बघा पण असेच एक्झाम्पल येतात हा. आता पुढलं एक्झाम्पल आहे बघा l ऑफ e−t इंटू sin स्क्वेअर t. आता बघा बघा e−t आला म्हणजे e−at आला म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग थेरमचं एक्झाम्पल आहे इज इक्वल टू आता sin स्क्वेअर t आहे sin स्क्वेअर t चा फॉर्म्युला पुट करा. आपण काल दिला होता sin स्क्वेअर a चा फॉर्म्युला काय होता 1 - cos 2a अपॉन 2 होता. मग तो पुट करा काय येईल l इन ब्रॅकेट e−t इन ब्रॅकेट sin स्क्वेअर t चा फॉर्म्युला काय येईल 1 - cos 2t अपॉन 2 आला बाळांनो. बघा हा फॉर्म्युला लावला. कुठला फॉर्म्युला लावला आपण sin स्क्वेअर a चा काय म्हणलंय 1 - cos 2a अपॉन 2 काल मी फॉर्म्युल्यामध्ये दिलेला होता बाळांनो पहिल्यांदाच तो फॉर्म्युला अप्लाय केला. चला आता हे 1/2 आहे हे 2 बाहेर काढा म्हणजे काय आलं या ठिकाणी 1/2 लॅप्लास ऑफ इन ब्रॅकेट e−t इन ब्रॅकेट 1 - cos 2t आला. चला e−t आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या काय येईल 1/2 इन ब्रॅकेट l इन ब्रॅकेट किंवा l बाहेर काढतो 1/2 l इन ब्रॅकेट e−t इंटू 1 e−t झाला हा मायनस आणि हा e−t इंटू हा cos 2t आला. चला आता घ्या ह्यांचा लॅप्लास
आता बाळ मी डायरेक्ट घेतो बघा, हे 1/2 इन ब्रॅकेट ई रेज टू मायनस टीचा काय आलं तर आपल्याला इंटिग्रेट आपला लॅप्लास ऑफ ई रेज टू मायनस ए टी काय होतं आपल्याकडे लॅप्लास 1/s प्लस ए होता, हा मायनस ए तर इथं प्लस ए होता, आणि दुसरा cos 2t आहे, लॅप्लास ऑफ cos 2t म्हणजे cos ए टी याचा फॉर्म्युला काय आलता s/s² प्लस एचा स्क्वेअर, दोन्ही फॉर्म्युला वापरावा. ई रेज टू मायनस ए नाहीच म्हणजे किती आहे 1 आहे, 1t आहे, म्हणजे काय या ठिकाणी 1/s प्लस ए आला. हा कायला ई रेज किंवा बाळा हा ई रेज टू मायनस टी हायचा किंवा हे नाही वापरायचा, ई रेज टू मायनस टी हायच ठेवा, फर्स्ट शिफ्टिंग वापरतोय आपण. इथं अप्लाय करा, अप्लाइंग फर्स्ट शिफ्टिंग थिअरम. ई रेज टू मायनस टी पशी काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. हा बाळा फॉर्म्युला नाही घ्यायचा, 1चा फॉर्म्युला घ्यायचा. 1चा फॉर्म्युला काय येतो 1/s येतो. मग चला काय घेतलं 1/s, इथं किती आहे -1 म्हणजे इथं किती आलं +1 आलं, म्हणजे 1/s प्लस 1 आलं, म्हणजे तोच येत होता फॉर्म्युला मायनस. हो का ई रेज टू मायनस टी cos 2t cos ए टी काय आहे s/s² प्लस एचा स्क्वेअर, ज्या ज्या ठिकाणी एस आहे त्याला इथं -1 आहे तर +1 लावा, म्हणजे काय या ठिकाणी s + 1/s + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर ए म्हणजे 2 आहे, 2चा स्क्वेअर किती आला 4 आला. हे झालं बाळांनो एक्झाम्पल. बघ उत्तर बघा 1/2 1/s प्लस ए मायनस s प्लस ए s + 1² + 4. चला आता पुढलं एक्झाम्पल. पुढले एक्झाम्पल दिलेले बघा, लॅप्लास ऑफ इन ब्रॅकेट ई रेज टू -2t इंटू साइन क्यूब टी. चला बघा हा ई रेज टू -2t दिला म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग थेरम आहे, आणि हा f(t) दिला साइन क्यूब टी. मग साइन क्यूब टीचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. मग साइन क्यूब टीचा फॉर्म्युला आपल्याकडे डायरेक्ट नाही, साइन 3tचा फॉर्म्युला आहे बाळांनो, तो फॉर्म्युला घ्या. मग काय फॉर्म्युला होता आपल्याकडं साइन 3a इज इक्वल टू साइन 3a काय होता आपला फॉर्म्युला 3 साइन a मायनस 4 साइन क्यूब ए होता बाळांनो हा फॉर्म्युला. मग आता ह्याच्यावरून हा साइन क्यूब ए काढा. मग आता साइन ए क्यूब जर काढायचा म्हणलं तर हा मायनस आहे, हा लेफ्टला घ्या प्लस होईल, आणि साइन 3a राईटला जाऊ द्या मायनस होईल, म्हणजे काय या ठिकाणी 4 इंटू साइन क्यूब ए इज इक्वल टू 3 साइन ए मायनस साइन 3a आला बाळांनो. आता हा 4 मल्टिप्लाय राईटला जाऊ द्या डिवाइड होईल, म्हणजे काय आला फॉर्म्युला साइन क्यूब ए इज इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट 3 साइन ए मायनस साइन 3a आला बाळांनो फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला अप्लाय करा, ह्याच्यामध्ये पुट करा, म्हणजे काय येईल लॅप्लास ऑफ ई रेज टू -2t साइन क्यूब टी एच्या ऐवजी टी घ्या फक्त, म्हणजे काय लिहितं 1/4 इन ब्रॅकेट 3 साइन ए एच्या ऐवजी टी आहे मायनस साइन 3t. बघा एवढं आलं. चला हे 1/4 बाहेर काढा, इज इक्वल काय येईल 1/4 लॅप्लास ऑफ इन ब्रॅकेट, हे ना आतमध्ये दोघांना मल्टिप्लाय करा, काय येईल ई रेज टू -2t इंटू 3 इंटू साइन टी मायनस ई रेज टू -2t इंटू साइन 3t. म्हणजे हो का ई रेज टू मायनस हा 1/4 बाहेर काढला, ई रेज टू -2t न याला पहिल्यांदा मल्टिप्लाय केले मायनस ई रेज टू -2t न याला मल्टिप्लाय केलं, आणि घ्या आता लॅप्लासचा फॉर्म्युला. आता बाळांनो बघा हा काय आहे 1/4
इन ब्रॅकेट हा 3 आहे असा घेतो मी इंटू साईन टी आहे. इथं काहीच नाही म्हणजे 1t आहे बाळांनो. म्हणजे साईन 80चा फॉर्म्युला लावा. साईन 80चा लॅपलासचा फॉर्म्युला काय आहे? ए अपॉन एस स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर आहे. मग इथं काय e⁻²t आहे. इथं ज्या ज्या ठिकाणी एस आहे त्या ठिकाणी +2 अप्लाय करा. म्हणजे काय या ठिकाणी ए म्हणजे किती आहे 1 हा मल्टिप्लाय अपॉन एसचा स्क्वेअर एस हा -2 आहे म्हणजे +2 याचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर ए इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे 1चा स्क्वेअर 1 आला मायनस बघा इथं बे साईन 3tचं काय येईल 3 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3चं स्क्वेअर 9 आलं आणि इथं -2 आहे म्हणजे एसला -2 आहे तर इथं +2 द्या +2 आणि यात रेश टू काय येईल स्क्वेअर येईल. हे झालं आपलं ॲन्सर. म्हणजे काय ॲन्सर बघा हे 1/4 हे 3 दोघांकडे 3 बाहेर काढतो बाळा म्हणजे कायला 3/4 इन ब्रॅकेट 1 अपॉन एस प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 अपॉन एस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9 आलं. बघ उत्तर आहे का तेवढं आपलं बघा 3/4 1 अपॉन एस प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 अपॉन एस प्लस 2 स्क्वेअर प्लस 9 पण ह्यांनी 3 डबल दिलेला आहे. साईन 3t साईन 3a 3 साईन a मायनस 4 साईन क्यूब a. एकच मिनटं या 3/4 आला या ठिकाणी 1/4 आला साईन 3tचा आला बरोबर आहे. मग 3 बाहेर आला एस प्लस 2 ब्रॅकेट्स बरोबर आहे बाळांनो. इथलं चुकलं आहे उत्तर. हे उत्तर बरोबर आहे. चला आता पुढलं एक्झाम्पल बघू. पण अशी भरपूर एक्झाम्पल घेतली जातील. आता पुढलं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे e⁴t साईन क्यूब टी. पण आताच आपण जसं बघितलं तसंच एक्झाम्पल आहे बघा लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट e⁴t इंटू साईन क्यूब टी. चला आता डायरेक्ट मी साईन क्यूब टीचा फॉर्म्युला घेतो किंवा साईन 3tचा घ्या बघा काय फॉर्म्युला होता साईन 3a इज इक्वल टू 3 साईन a मायनस 4 साईन क्यूब a फॉर्म्युला होता आपला. ह्याच्यावरून साईन क्यूब एची किंमत काढा म्हणजे काय या ठिकाणी हा 4 तो डायरेक्ट घेतो आता बघा साईन क्यूब a इज इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट 3 साईन a मायनस साईन 3a हा एवढा फॉर्म्युला येईल. इथं फक्त काय एच्या ऐवजी टी आहे तर टी पुट करा मग काय येईल इज इक्वल टू लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट e⁴t साईन क्यूब टीचा फॉर्म्युला काय येईल मग इंटू 1/4 इन ब्रॅकेट 3 साईन t मायनस साईन 3t आला. आता मला हा 1/4 बाहेर काढा. हा 1/4 बाहेर काढला लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट काय येईल e⁴t दोघांना मल्टिप्लाय करा. हा 3 पुढे घेतो 3 इंटू e⁴t इंटू साईन टी मायनस e⁴t इंटू साईन 3t आला. चला घ्या चालले प्लस हा 1/4 बाहेर इन ब्रॅकेट हा 3 आहे असा साईन 80चा फॉर्म्युला काय आपल्याकडं साईन 80 इज इक्वल टू a अपॉन एस स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर. ज्या ज्या ठिकाणी एस आहे त्या ठिकाणी इथं किती आहे +4 आहे तर -4 पुट करा म्हणजे काय ए म्हणजे किती आहे 1 इंटू 1 अपॉन यस +4 आहे तर -4 याचा स्क्वेअर प्लस ए म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस बघा या ठिकाणी e⁴t साईन 3t काय येईल मग ए म्हणजे किती आहे 3 हा 3 अपॉन काय येईल या ठिकाणी यस +4 आहे तर -4 याचा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर किती आला 9 आला.
ह्या दोघांमध्ये 3 आहे, 3 बाहेर काढतो म्हणजे किती आले या ठिकाणी 3/4 इन ब्रॅकेट 1/(s-4) ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1 मायनस या ठिकाणी काय आला 1/(s-4) ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 9 आलं. मला आन्सर बघू द्या का 3/4 1/(s-4) स्क्वेअर प्लस 1 मायनस 1/(s-4) स्क्वेअर प्लस 9 बरोबर आहे. पण हा यस आहे बरं का, यस लक्षात ठेवा, 5 नाही. आता पुढलं एक्झाम्पल बघा. पुढलं एक्झाम्पल आहे लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट cos h 2t इंटू cos 2t. आता बाळा फक्त मी फॉर्मॅटमध्ये देतो, उत्तर तुम्ही काढा. उत्तर वाटल्यास मी लिहून देतो, डायरेक्ट देतो. आता हो का, या ठिकाणी काय आलं cos h 2t आलं. cos h 2t म्हणजेच फर्स्ट शिफ्टिंग थेरम आला, मी पहिल्यांदा सांगितलं होतं. मग cos h 2tचा फॉर्म्युला काय येतो बघा बाळांनो, cos h x ह्याचा फॉर्म्युला असतो आपल्याकडं e⁻x प्लस e⁻⁻x/2 असतो. आधी तर x आहे म्हणजे इथं किती आहे 2t आहे. एक्सच्या ऐवजी 2t फक्त पुट करा, काय येईल l इन ब्रॅकेट काय येईल e⁻2t प्लस e⁻2t/2 हा ब्रॅकेट कंप्लीट इंटू हा काय येईल cos 2t आला. हा 1/2 आहे, हा बाहेर घ्या. मग इज इक्वल काय येईल हा 1/2 लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट हा cos 2t ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करा म्हणजे काय येईल e⁻2t इंटू cos 2t हा प्लस e⁻2t इंटू cos 2t आला. आणि बघा ह्याचा डायरेक्ट आपण घेऊ शकतो, काय येईल 1/2 इन ब्रॅकेट ह्याचा काय येईल मग s-2/s-2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4 आला प्लस ह्याचा काय येईल s+2/s+2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4 आला. पण डायरेक्ट फॉर्म्युला पुट केलेला आहे बघा 1/2 s-2 s-2 स्क्वेअर प्लस 4 बरोबर आहे बाळांनो. आता पुढलं एक्झाम्पल बघा, अजून 1 2 3 4 एक्झाम्पल घेतो बाळांनो. अजून सेम एक्झाम्पल आहेत 4, काही लय वेगळी नाहीत. असं एक क्वेश्चन येऊ शकतो. पुढलं एक्झाम्पल आहे बघा लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट sin h 80 इंटू sin 80. आता बाळा ह्याला तुम्ही सॉल्व करा. आता मी नाहीतर देतो सॉल्व करू ना. हो का बाळा sin h 80 आला म्हणजे sin h x आला म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग थिअरम आला. जसा cos h xचा फॉर्म्युला आहे तसा sin h xचा फॉर्म्युला आहे. sin h x इज इक्वल काय असतो e⁻x मायनस e⁻⁻x/2 असतो. करा पुढे. या ठिकाणी x म्हणजे काय आहे a t दिलेला आहे म्हणजे काय येईल इन ब्रॅकेट लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट sin h 80 म्हणजे काय येईल e⁻80 मायनस e⁻⁻80/2 हा ब्रॅकेट कंप्लीट इंटू sin 80 आला. हा ब्रॅकेट कंप्लीट, हा 2 बाहेर काढा डिवाइडला आहे. हा 1/2 लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट ह्या sin 80 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करा म्हणजे काय येईल e⁻80 sin 80 मायनस e⁻80 इंटू sin 80 आलं. चला इज इक्वल हे किती आलं 1/2 इन ब्रॅकेट sin 80चा फॉर्म्युला काय असतो आपला a/s प्लस एचा स्क्वेअर. यस इथं प्लस ए म्हणजे काय येईल मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ह्या एचा स्क्वेअर हा मायनस इथं काय येईल sin 80चा a/, इन ब्रॅकेट यस इथं मायनस ए म्हणजे काय आला प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर म्हणजे इथं एचा स्क्वेअर येईल बाळांनो. एवढं त्याचं ॲन्सर आलं.
आता पुढला क्वेश्चन आहे लॅपलास ऑफ cos 2t into sin t अपॉन e रेज टू t. चला बघा, cos 2t sin t अपॉन e रेज टू t. हा अपॉन e रेज टू t आला म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं हा e रेज टू t वर घ्या मायनस होईल इज इक्वल टू एल ऑफ हा e रेज टू प्लस टी आहे अंशाला घेतला मायनस टी होणार काय होईल e रेज टू मायनस टी इंटू cos 2t इंटू साइन टी. e रेज टू मायनस टी आला म्हणजे e रेज टू मायनस ए टी आला म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग थिअरम आहे बघा cos 2t इंटू साइन टी म्हणजे cos a साइन b चा फॉर्म्युला काय आपला फॉर्म्युला cos a इंटू साइन b. cos a साइन b चा फॉर्म्युला काय आपला 1/2 इन ब्रॅकेट साइन a प्लस b मायनस साइन इन ब्रॅकेट a मायनस b ब्रॅकेट कंप्लीट. हा आपला फॉर्म्युला आहे बाळांनो. आता ह्याच्याला अप्लाय करा म्हणजे काय येईल इज इक्वल टू एल ऑफ इन ब्रॅकेट e रेज टू मायनस टी इंटू बघा a म्हणजे 2t आहे आणि b म्हणजे t आहे काय येईल 1/2 इन ब्रॅकेट साइन a प्लस b. a म्हणजे 2t आहे आणि b म्हणजे t आहे 2t प्लस t किती आला 3t मायनस हा साइन a मायनस b 2t मायनस t किती आला t आला ब्रॅकेट कंप्लीट. हा 1/2 बाहेर काढा 1/2 लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट e रेज टू मायनस टीनं दोघांना मल्टिप्लाय करा e रेज टू मायनस टी इंटू साइन 3t मायनस e रेज टू मायनस टी साइन टी आला आणि आता याला सॉल्व करा इज इक्वल टू काय येईल हा 1/2 इन ब्रॅकेट साइन ए टी म्हणजे काय आला a अपॉन यस इथं -1 आहे +1 याचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर 3चा वर्ग 9 वजा साइन ए टी ए म्हणजे 1 आहे 1 अपॉन यस इथं -1 आहे +1 याचा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर किती आला 1 आला. पण याला सॉल्व करायचं. सेम एक्झाम्पल्स आहेत फुल्ले बाळांनो ते तुम्ही सॉल्व करावेत. हे फक्त फॉर्म्युले बदलतील इथं बघा cos a साइन b आला तसा cos a cos b येईल साइन a साइन b येईल. मी फॉर्म्युले अगोदर तुम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे बाळांनो हा फर्स्ट शिफ्टिंग थिअरम संपतोय. हा एकदम सोपा आहे आणि ह्याच्यावरती बऱ्यापैकी 99% एक क्वेश्चन येतोच पेपरला.